अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील बचत गटातील महिला, महिला अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षिका यांच्यासाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे। मेळाव्यात शहरातील बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। या माध्यमातून महिलांना त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होऊन स्वावलंबनाला चालना मिळणार आहे। तसेच अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच मॅमोग्राफीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे। याशिवाय विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत। यात जिल्हा ग्रामोद्योग खादी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मकार महामंडळ, अण्णाभाऊ देशमुख ओबीसी महामंडळ, समाज कल्याण विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा कौशल्य व रोजगार विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच मनपाच्या समाज विकास विभागाचा समावेश आहे। दरम्यान अमरावती शहरातील विविध विकास कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ MSIDC मार्फत राबविण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आणि MSIDC यांच्यात संयुक्त करारनामाही करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी राहणार आहेत। प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल बोंडे, राज्यसभा खासदार, बळवंत वानखडे, अमरावती लोकसभा खासदार, संजय खोडके, किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, आमदार विधान परिषद, सुलभा खोडके, आमदार अमरावती, रवी राणा, आमदार बडनेरा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, शेख हमीद शेख वाहेद, डॉक्टर राजेंद्र तायडे तसेच नगरसेवक नगरसेविका उपस्थित राहणार आहेत। महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे।